नव्हते इतिहासाचा कधी मागवा घेत पवाडा जाणे का. त्यावेळेस मूळ पद्धत होती की ऐतिहासिक पुराण कथा यांचे पोवाडे रचायचे, लोकांना ते समजावून सांगायचे. माध्यम होतं त्यावेळी, काही टीव्ही रेडिओ असं काही नव्हतं, वृत्तपत्र फारशी नव्हते तेव्हा. संप्रदाय इतिहास सांगणारी हीच माध्यमं, त्याचे कधी पोवाडे रचावेत, कधी सृजनशीलता इतकी होती. लग्न करावे कधी पिकाचे निसर्ग वर्णन अभिनव वाचे वराळीचे गहू हरभरा तांदूळ मटकी मूग सजगुरा. लग्न हा तर म्हणजे सगळ्यात मोठा सामाजिक प्रतिष्ठेचा विषय आणि नाजूक विषय. तेव्हा त्या वर पक्षाचे वधू पक्षाचे त्या छळ वाद हे ह्यांनी काय करावं, पिकांचं लग्न मांडावं अशी काही त्यांची काव्य उपलब्ध झाली होती की काय की त्या तांदळाचं लग्न गव्हाशी लावावं आणि मग ते वऱ्हाडी जमवले, सगळे वऱ्हाडी आपली पिकं भाजीपाले आणि त्यांच्या आश्रयाने हे लग्नातले मान अपमान हे उघडे करावेत, हे कसं योग्य नाही, कसं करावं काय नाही, असं काही उपदेश करावा लोकांना. पण ती उपदेशाची भूमिका नव्हती, त्याची खिल्ली उडवायची थोडी भूमिका होती. लग्न करावे कधी पिकाचे निसर्ग वर्णन अभिनवाचे वऱ्हाडीचे गहू हरभरा तांदूळ मटकी मूग सजगुरा. फाळावा कधी प्रतिष्ठितांचा पुरखा काळा कृत्यावरचा आणि समोरचा दुर्जना समोर. आणि हे काव्य शक्तीचं सामर्थ्य त्यांच्या लक्षात आलं होतं. आणि आता गावामध्ये संभावित लुच्चे खूप असतात दांभिक, तेव्हा त्यांचा दंभाचा स्फोट यांनी आपल्या काव्यातनं करावा. आणि आणखीन वैशिष्ट्य कुठं मागे शिव्या घालत नव्हते, जे काय होते रोखठोक समोर असायचे, तो समोर बसलेला असायचे की त्याचं काढायचे. आता संकेताने काढायचे, अन्योक्तीने काढायचे, ओळखणारे ओळखून जायचे. तेव्हा त्यांचा एक प्रकारचा धाक होता. हे जे चोऱ्या करणारी माणसं होती, दांभिक होती, दुर्जन होती, त्यांना एक प्रकारचा धाक होता. आता काळाचे सगळेच त्यावेळे आयाम उपलब्ध होते. कधी करावी नूतन कविता शृंगाराची जणुका सरिता तमाशिराची जीवनदायी ठरली यामध्ये संशय नाही. म्हणते नव्हते परी घरी घरी शृंगारिक लावण्या करावेत, तमाशे रचावेत, ज्याच्या आश्रयाने ते तमासगीर जगले आणि खरंच जगले. त्यांच्या चरित्रात आहे उल्लेख केलेला की ज्यावेळी पुढे दुष्काळ काही काळ पडला त्यावेळी त्या तमासगिरांनी म्हणले गणपतरावच्या काव्यामुळे आम्हाला 4 घास तरी मिळाले म्हणले, आणि आता आमचं कधीच वाजलं असतं. तेव्हा कधी शृंगारिक लावण्या कराव्यात, शृंगारिक काव्यरचना कराव्यात. तमासगिरांना जवळ एखादी नदी उपलब्ध व्हावी, गंगा उपलब्ध व्हावी, तसे ती जीवनदायी ठरली, दुष्काळामध्ये जीवनदायी ठरली त्यांच्या. असं जरी असलं तरी महाराजांची वृत्ती त्याच्यात कधी लिप्त झालेलीच नव्हती, ते अलिप्त होऊ शकले होते. त्याचं पुढच्या चरित्रात न कळतं म्हणून मन नव्हते. आता मन त्यांचं लिप्त नव्हतं. जसं पाण्यामध्ये एखादं कमळाचं पान असतं, पाण्यातच असतं, हरनिश पाण्यात असतं, पण पाण्याचा लेप त्याला कधी लागत नाही, पाण्यातनं बाहेर काढलं की ते कोरडं असतं. असं जर होतं तर मग लावण्या करत का होतो, सामान्यतः शंका आहे. त्याचं मोठं उत्तर एका ठिकाणी आपण मोठं छान दिलं होतं, त्याचं शब्दबद्ध असं केलं. मग का करीती काव्य यापरी उत्तर त्याचे आणा अंतरी. विचार करा का काव्य अशा लावण्या छक्कड का रचले म्हणले त्यांनी. अरे साधी गोष्ट आहे म्हणली, लावण्या छक्कड कटावसारी गुंतून पडते तमाशा घरी आणण्या त्यांना भक्ती मार्गी गेले होते त्यांचे दारी. अरे सगळ्यांचा उद्धार संत महात्म्याला करायचा. हे लावण्या छक्कड कटाव यांचं नशीबच असं होतं की त्यांना तमाशातनं बाहेर कोणी काढतच नव्हतो. तेव्हा आता त्यांना तमाशातनं बाहेर, आता गटारात पडलेली वस्तू उचलायची आहे, गटारात उचलणं नसून पर्याय आहे का. तेव्हा अशा लावण्या कटाव छक्कड. नाहीतर मला सांगा, ह्या लावण्या हा काय प्रशस्त आजही संगीत प्रकार मानत नाहीत. आज त्याच्यावर कीर्तन होतात. कशामुळे होतात ते हे महाराज त्यांच्या दारात गेले, त्यांना तिथनं उचललं आणि भक्ती मार्गात आणला. त्यांचा उद्धार नाही तर व्हावा कसा. तेव्हा माणसाचा उद्धार करतील याच्यात नवल नाही. लावण्या छक्कड कटावसारी पडते तमाशा घरी आणण्या त्यांना भक्ती मार्गी गेले होते त्यांचे दारी. आणि त्यांना आणण्याकरता त्यांच्याकडे गेले होते, ते तिथं त्यांनी घेतलं आणि इथं आणून रुजवलं. मग इथनं त्यांची मुक्तता झाली काव्यशास्त्रातल्या या प्रकारांची. म्हणून तर आज अतिशय वंदनीय आदरणीय माणसं लावण्या छक्कड कटाव मोठ्या प्रेमाने म्हणतात, चांगले चांगले संत महात्मे ऐकतात. कशामुळे झालं, नाही तर कोणी लावण्या ऐकली असती प्रेमाने. निंदनीय प्रकार होता तो वंदनीय ठरला या महात्म्यामुळे ठरला, नाही तर ठरला नसता. ते करण्याकरता त्यांच्या दारात गेले. आता आणायचं त्याला काय करणार. काही दिवस असे चालले होते. एक दिवस असं झालं, वामन शास्त्री श्राम गुरुकर नामे पंडित महाथोर ग्रंथ शोधण्यासी सरकार पाठवी त्या गावामध्ये. ब्रिटिशांची मोठी धूर्तता होती. त्यांनी काय केलं होतं, आपल्यातलेच नामांकित पंडित विद्वान शास्त्री यांना मोठ्या मोठ्या पदव्या दिल्या, नोकऱ्या दिल्या, आपल्या सगळ्या ग्रंथांचं संशोधन त्यांच्याकडनं करून घेतलं. काय हिंदू धर्म आहे काय. आणि आज आश्चर्याचे वाटेल, आपण भले आपल्या धर्माला शिव्या घालू, कोणताही पाश्चात्य दर्शनकार विचारवंत ह्याला शिव्या घालत नाही, अभ्यास करतो त्याचा. आपलं करंट एकोणे सोडून द्या. तेव्हा असं त्यांनी केलं. त्या योजनेमध्ये वामन शास्त्री इस्लाम बोरकरांसारखा एक महात्मा त्या नोकरीमध्ये होता.
मोठा वरच्या पदावरती होता आणि त्यांना काही ग्रंथ संशोधनाकरता श्रीगोंद्याला येणं भाग पडलं. आता असं त्यांची सगळी सोय केली पाहिजे. बरं, हे मोठी ख्रिश्चनांची सोय पहा बरं. त्या चांगल्या आता त्या काळात सोहळं ओळं वगैरे सगळं पाळणारी प्रथा होती, तेव्हा त्यांची सोय व्हावी म्हणून एखादा ब्राह्मण पोलीस यांच्या सेवेकरता द्या असा त्यांना हुकूम आला की त्यांचं पाणी आणणं अमुक तमुक सगळी त्यांचा PA म्हणून काम करेल तो, म्हणजे पुन्हा भानगड नाही. कारण ती किती जपत होती माणसं, त्यांना उपदेश केला नाही कधी त्यांनी, त्याच्याकडनं सार काढून घ्यायचं होतं ना. तेव्हा ही युक्ती त्यांची आपणही लक्षात ठेवली पाहिजे. थोडं करावं ना त्यांच्या मनासारखं, काही बिघडलं काही नाही त्याच्यात. तेव्हा त्यांनी ते असं दासगणू महाराजांची त्यावेळे गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धांची नेमणूक त्या वामनशास्त्री इस्लामपूरकरांचा स्वीय सहाय्यक म्हणून झाली. तो जोपर्यंत तिथे असतील तोपर्यंत यांनी पोलीस आपलं काम सोडून त्यांची पूर्ण वेळ सेवा करावी. काय ते त्यांचा तनखा बिनखा ठरला त्याच्यात. जर आता ते श्रीगोंद्याला ते रेल्वे स्टेशन थोडं लांब आहे, ते कुठल्या तरी खानावळी जेवत होते त्यावेळी. रोज यांनी आपलं ते स्टेशनवर जावं. बरं, कोणाला आणायला जाणं नाही इतका त्रासदायक प्रकार आहे, आधी सोडायला जाणं त्रासदायक प्रकार. आपण जो सोडायला जावं ती एसटी लवकर येत नाही, आली तर त्याच्यात जागा मिळत नाही, कस तरी पाहुण्याला बसवा तर बेटा लवकर हलतही नाही. इथं गेले पिढा आपला मोकळा. त्याच्यापेक्षा वाईट प्रकार आणायला जाणं. ती गाडी लवकर येत नाही, एका जागी आपण उभा राहतो, दुसऱ्याकडनं निघून जातो, पण ह्याच्याही शिव्या खा त्याच्याही शिव्या खा, फार त्रासदायक प्रकार. चिडून जातो माणूस. बरं, ते असं उन्हाळा तिथं गेला, आपले पायी घ्यावे, गाडी आले, शास्त्रीवाद दिसले नाहीत, परत आले, पुन्हा जावं, पुन्हा शास्त्रीवाने परत आलं, कंटाळून गेले. काय करावं म्हणले, आता काय माणूस आहे म्हणले. वामन शास्त्री इस्लामपूरकर, म्हणजे नावामध्ये आधी पहिले शास्त्री, त्याच्यात इस्लाम पण स्वीकारला आणि नोकरी करतात म्हणजे ख्रिश्चनाची. माझ्या मागे लावून दिली पिढा, वैतागलेले. आता खानावळीत बसल्या बसल्या बोलले, झालं आपल्या पुन्हा उद्योगाला लागले. निरोप आला, ते शास्त्री भाऊ आलेत म्हणले, ऑफिसमध्ये गेले. आता हे मगाशी टिप्पणी करत असताना आता आजूबाजूला माणसं असायचीच की, त्याच्यामध्ये एक पहिल्यासारखा वाटणारा चेहरा समोर. अरे बापरे म्हणले, केली कुचेष्टा ज्याची समोर त्यांना बघून घाबरले. बरे आता ना काही म्हणती आपले नशीब की फिरले. आता काय आपली धडगत नाही म्हणले. एक तर आधी साहेब आणि त्याच्याशी आले आले टिंगलटवाळी केली. आता आपले काही आपले दिवस फिरले, खरं दिवस फिरलेच म्हणा त्यांचे तेव्हापासून, पण अन्य अर्थाने फिरले. दादा ज्याची आपण एवढी कुचेष्टा, शास्त्री बाबा शांत होते, खरीच मोठी माणसं होती तेव्हा. नाही तर आल्या आधी त्यांनी शिवाय घालायला सुरुवात केली असती. माझा अपमान करतोस, इस्लाम काय, तुला ख्रिश्चनाची नोकरी सांगू का, तुला तू कोणाची नोकरी करतो रे, त्याला तासायला सुरुवात केली असती. काही झालंच नाही, अशा पद्धतीने शांत होते. दासगणू महाराजांना शंका यावी की हेच तिथं होते का. आल्या आल्या झालं, एक दिवस झाला, त्यांच्या सगळी व्यवस्था लावली. दुसरा दिवस झाला, 4 दिवस झाले तरी राग नाही कृती अंतरी, पाहून मनी जाळा तरी कामाचे वेगळे. असं माणसाला जर राग आला ना आणि तो जर व्यक्त केला तर बरा म्हणतात, नाही व्यक्त केला तर ते काय काय त्यात निष्पन्न होईल. ती ठोक्याची भांडणी बहुतेक त्यातनंच जन्माला आली. दना आपटून ती ठोक्याची भांडी होतात, पायात दना आपटतात, नाना तरा होतात जर राग व्यक्त नाही झाला तर. यांच्या कुठं आचरणात दिसलंच नाही. 4 दिवस झाले, कुठं राग नाही, कुठं अपमान केल्याची जाण नाही, आहे ते फक्त प्रेम आणि सौजन्यच. कमाले म्हणले, मी या माणसाचा उघड अपराध केला, हा माझा साहेब म्हणून आला, एक संधी सोडत नाहीत माणसं, नसलेल्या चुका घालायच्या आणि शिव्या घालायचा अशी परिस्थिती, आणि मी केलेला अपराध सुद्धा हा माणूस दाखवत सुद्धा नाही. कमाले म्हणलाय, काहीतरी काम वेगळं दिसतंय. आणि म्हणून त्यांची पहिली पाहण्याची भूमिका थोडी बदलली शास्त्रीबाबांच्याकडे. बरं, शास्त्रीबाबांचं ते संशोधनाचं काम मोठं प्रामाणिकपणे चालत राहावं. त्यांनी महाराजांना सुद्धा सहभागी करून घ्यावं. अरे बघ हे कसं आहे बघ, महाभारत काय, भागवत काय, ही जी अनेक महाराजांच्या वाङ्मयात मर्म दिसतात ना, त्याची सगळं ज्ञान बहुतेक तिथे झालेलं असावं त्यांना, की काय असेल महाभारतातलं नेमकं मर्म काय, काय व्यक्ती होत्या, काय त्यांचे स्वभाव होता, ते काय गुरु शिष्याचं बोलणं आपल्याला काय माहिती, काही उपलब्ध नाही त्यातलं. तेव्हा असे त्यांच्या चर्चा झाल्यात आणि दासगणू महाराजांची ती पाहायची दृष्टी बदलत गेली हळूहळू सहवासाने. आणि त्यांना ते आचाराशी जोडलं गेलेलं दिसत होतं की ह्यांचं फक्त ते मानापमान स्तुल्यो हा प्रवचनाचा विषय नाही, प्रवचनकार म्हणून ते ज्ञातच नव्हते, तो त्यांच्या कृतीचा विषय ठरला. आणि एक दिवस मोठं भाग्य असं महाराजांचं उदयाला आलं की त्यांनी शास्त्री बोलना पूजा, हे यांचा परमार्थ खरंच गुप्त होता, आणि त्यांनी पूजा करताना एक दिवस पाहिलं आणि त्याचा परिणाम असा झाला, पूजन देवाचे करिता, पूजन देवाचे करिता, अष्ट सात्विक भाव प्रगटती देहावर बघता, भक्तीचे दर्शन ते होता, भक्तीचे दर्शन ते होता,
पूर्व सुकृत ते हृदयी सुरले वाटे बहुचिंता वदती दीन असे मी अति निंदिला संत महासन्मती नाही ओळखिले भारती चरणा धरुणी विनवी त्या चरणा धरुणी विनवी त्या महाराज या दासावरती कृपा करा आता पूजन देवाचे करिता पूजन देवाचे करिता अष्ट सात्विक भाव प्रगटती देहावर बघता. आणि त्या शास्त्री बुवांची भगवंताची त्यांच्याकडे ती एक मूर्ती होती, पांडुरंगाची मोठी सुंदर मूर्ती आहे, दशांगल उंचीची. तिची पूजा करत असताना महाराजांनी पाहिलं. आता त्यांचं ज्ञान ह्याला माहिती होतं आणि एवढा ज्ञानी, खरं म्हणजे ज्ञानी माणूस हा कर्मठ असतो, चिडचिडा असतो. तर ते ज्ञान पचलं नाही ना, हे असं सगळं त्यातनं बाहेर पडतं. त्याच्या जवळ जावं होत नाही माणसाला, भीती वाटते, धाक वाटतो. तेव्हा असे ते प्रकांड पंडित होते, पण तितकेच मोठे भक्तही होते. ते त्यांना ते पूजेमध्ये प्रत्यय आलं. नाहीतर पंडित माणूस पूजा करताना फारसा दिसत नाही. तो कुठलं व्रत वैकल्य करायचा नाही, उलट तर उडायचा. आमची एकादशी काशी लेची पेचे काय भागवून तुटतच नाही म्हणले. काय केलं तर आमचा उपास मोडत नाही. हे त्याचं ज्ञान पुन्हा म्हणजे स्वतः मातीत जायचा, दुसऱ्याचा बुद्धिभेद करून मातीत घालायचं. हे पांडित्य, शुष्क पांडित्याचा परिणाम हा होतो. ह्यांच्या ठिकाणी तसं नव्हतं. पूजेला बसले तर अष्टसात्विक भाव जे महाराजांनी त्यांच्या तोंडूनच ऐकले असतील भागवताची चर्चा करत असताना, ते त्यांच्या प्रत्ययाला यावेत. आणि असं ते भक्तीचं दर्शन महाराजांना झालं. त्यांच्या अर्थात पूर्वसुकृतांनी झालं. शेवटी असं आहे की संतांची गाठ सुद्धा पूर्वसुकृताशिवाय होत नाही. अनेक गोष्टी तशा असतात. सत्यवादाचे तप वाचा केले अमितकल्प, मग ती ज्ञानेश्वरी लिहायचं सामर्थ्य आलं म्हणतात ज्ञानोबारा आहे. बहुत सुकृत अशी जोडी म्हणून विठ्ठली आवडी. एक भगवंताविषयी आवड निर्माण व्हायला फार मोठं सुकृत लागतं. सवळ पुण्य ज्याचे बुधव तोच हिलावाचे. अंगी पुण्य नसलं तर ज्ञानेश्वरीपर्यंत जाऊन पोहोचतही नाही माणूस. तेव्हा तसं यांचं ते बहुतेक पूर्वजन्माचं सगळं पुण्य उपयोगाला पडलं आणि त्यांना त्या ज्ञानी महात्म्याची भक्ती दिसली. आणि महाराज म्हणले, अरे मी कुठलं यांचे मान अपमान करत बसलो म्हणले, ओळखलं सुद्धा नाही म्हणले याला. आणि महाराजांनी पाय धरले त्यांचे. महाराज म्हणले, क्षमापराध करा महापराध करा महाराज, क्षमापराध करा महाराज. कळले मगसी आज आपण संत खरे भक्त ज्ञानी थोर पूर्ण, खरे भक्त थोर परिपूर्ण ज्ञानी. आलात या स्थानी भाग्ये माझा, आलात या स्थानी भाग्ये माझा. जावा उपदेश हितमनी आस, जावा उपदेश हितमनी आस. पदरी घ्या हा दास, दास पदरी घ्या, पदरी घ्या हा दास. जाणू विनवी खरे भक्त थोर परिपूर्ण ज्ञानी. महाराजांनी पाय धरले. शास्त्री बुवा म्हणले, तुमच्याकडनंच मी ऐकलं होतं की ज्ञानी कसा असतो, भक्त कसा असतो. आणि आमच्या लेखी भक्त असतो तो ज्ञानी नसतो, बावळट असतो. आणि ज्ञानी असतो तो तरकटी असतो, भक्त नसतो म्हणले. एक संत असे असतात की जे ज्ञानी असतात आणि भक्ती असतात. त्यांचं ज्ञानही असतं, पंडितही असतात आणि भाविकही असतात. म्हणजे दोन विरोधाभासाच्या गोष्टी त्यांच्या ठिकाणी नांदतात. आज मला ते प्रत्ययाला आलं. तेव्हा माझ्या मागच्या सगळ्या जे काय चुकलं असेल माझ्याकडनं त्याची आपण उदार अंतःकरणाने क्षमा करा. आता शास्त्रीवाद सरकले, कारण यांची खरंच जी वृत्ती होती, हा अमुका ऐसी नोहावी सेच लोका, जे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानाचं लक्षण सांगितलंय की ते आपल्या नामापुढे श्री 1008 लिहायचा हा जमाना आजचा. अमुक 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 महाराज अशी सही करायची, हे आजच्या लोकांचं सुरू झालं. त्या काळात माणसं खरंच कुलस्थी लपवी अवेवा जैशी असं वर्णन माऊलीने केलं की ज्ञानी माणसाचं लक्षण सांगितलंय, तो आपलं ज्ञान, आपला मोठेपणा, आपला थोरपणा असा झाकून ठेवतो. जगे अवज्ञाच करावी, काही आवश्यकता नाही म्हणजे आपला असं सन्मान लोकांनी करावा, अशी त्यांची वृत्ती. अरे म्हणले, याला ओळखलं कसं?
मनातनं थोडे समाधानी झाले हे ओळखायला सुद्धा काय साधी बुद्धिमत्ता लागते का की त्यातलं भक्ती तत्वही ओळखावं आणि पांडित्य ओळखावं. मोठी अवघड गोष्ट आहे. एक तर पांडित्य तरी अनुभवाला येतं, नाही तर भाव तरी अनुभवाला येतो. दोन्ही लक्षात आलं तर तो संत कळावा. आणि असं त्यांना ते शास्त्रीभावांच्या ठिकाणचं संतत्व प्रत्ययाला आलं. आणि म्हणून त्यांनी बाकी काही मागितलं नाही. म्हणजे सामान्यतः अपेक्षा काय, ठीक आहे म्हणल्यावर मी काय माझा काही तुझ्यावर राग नाही, तेव्हा सोडून दे म्हणले. मी सोडून दिलं तूही सोडून दे. मी काय वरती तुझी तक्रार करत नाही म्हणले. तुझा CR जो आहे तो मी काही खराब करत नाही, चांगलाच लिहितो म्हणले. तू माझी चांगली सेवा केली. बरं त्याच्यातही खोटं काही नव्हतं. नाही म्हणले महाराज मला त्याची काळजीच नाही, तुम्ही माझा CR खराब करू नका असं मला म्हणायचंच नाही. एक वेळ पहिल्यांदा म्हणलो असतो, आता तर मी म्हणत नाही. माझी इच्छा एवढीच आहे, द्यावा उपदेश हीच असं पदरी घ्या हा दास गणू विनवी. आणि म्हणून त्यांनी ते आपलं नाव दासगणू लावलं पुढे, की गणेश नाव होतं त्याचा गणू हा संबोधन झालं होतं. असा तुमचा दास असलेला गणू म्हणून तो दासगणू हीच नामाभेदा त्यांनी पुढे स्वीकारली. माझी विनंती एवढीच आहे की मला तुम्ही शिष्य म्हणून स्वीकारा, आपला उपदेश परमार्थाचा उपदेश द्या, जेणेकरून माझे जीवन कृतार्थ होईल. हे सुचणं एवढ्या करता ती विरक्ती होती असं आम्ही अनुमान काढलं. नाहीतर मनन होते परी लिप्तती की याचा पुरावा काय, नाही तर हे सुचलं नसतं. जर वृत्ती त्यांची तमाशान लावण्यात असती ना तर शास्त्रीवाला म्हणले असते येता का माझ्यावर उद्या, नवीन करून दाखवतो तुम्हाला. म्हणले नाहीत. त्यांच्याकडनं उपदेशाची आस घेतली. ही त्यांची वृत्ती दाखवते, त्याचा पुरावा आहे हा, बाकी काही नाही. आता शास्त्री महाराज होते, दासगणू महाराजांचे गुरु होते. ते काय इतक्या साधे असे प्रसन्न होणारे होते. म्हणले अरे बाबा उड काहीतरी ऐकून काहीतरी समजू नकोस म्हणले. शिष्य होणे सोपे कठीण वर्तन असे पहा त्याचे, आशीर्वचन नुसते उद्धारासी हवे यत्न साजे. शिष्य होणं सोपी गोष्ट आहे म्हणले, शिष्य भावाने राहणं अवघड गोष्ट आहे. शिष्य व्हायला लागतच काय, कान फुंकला माळ गायत घातली की आपण घोषित केलं तरी शिष्य होतात किंवा माणसं. शिष्य व्हायला अवघड गोष्ट नाही, कठीण वर्तन असे पहा त्याचे, की शिष्यत्वाने राहणं ही अवघड गोष्ट आहे. आणि जरी किती संत कृपा आवश्यक असली तरी कलीचं महात्म्य असं आहे की नुसती कृपा पुरत नाही, कृपेच्या बरोबर स्वतःचे प्रयत्न लागतात. हा मूर्खपणा आहे की संतांनी आपल्या इथे दैववाद प्रस्थापित केला. खोटी गोष्ट आहे. कोणीही दैववाद प्रस्थापित केला नाही, प्रत्येकाने प्रयत्नवादच प्रस्थापित केला. आणि म्हणून तर शास्त्रीबाबा सांगतात की आशीर्वचन पुरते उद्धारास्तव हवे यत्न साचे, की तुला उद्धार व्हावा अशी तळमळ असेल तर सद्गुरूचा आशीर्वाद उपयोगी पडतो. ज्याला आपल्याला उद्धार व्हावा अशी तळमळ नसेल त्याच्या डोक्यावर सद्गुरूने हात घासला आणि आपटला तरी काही फरक पडत नाही. तबला वाजवला तर निदान वाजेल तरी पण हा वाजायचा नाही, असली परिस्थिती. तेव्हा गुरुवर काही नसतं म्हणले, शिष्यावरती अवलंबून असतं. हे साधी गोष्ट नाही. मला मान्य आहे म्हणले महाराज, तुम्ही म्हणाल ते मला मान्य आहे, माझी तयारी आहे. आणि म्हणून जर मी तुम्हाला सांगितलं ना, मी तुम्हाला बाकी काय मागतो म्हणले, मला शिष्य बनवा हेच तर मला सांगा ना, की काय काठिण्य असतं त्याच्यात, तसं कसं पार पडावं. त्यांनी त्यांच्या शंका विचारल्या, त्यांच्या चर्चा झाल्या त्याच्यानंतर. आणि मग ज्यावेळेस शास्त्रीबाबांना लक्षात आलं की हाही माणूस तेवढाच योग्य अधिकारी आहे, कारण त्यांची संकल्पना अशी होती की त्यांना मुलबाळ काही नव्हतं. एक शिष्य झालं, आपलं काम संपलं म्हणले, जसं निवृत्तीनाथ रायांनी केलं. बस एक ज्ञानोबारायांना शिष्य बनवलं, त्यांची परंपरा लावून दिली. आता तू ती संत परंपरा सांभाळ म्हणले, नामानिराळे झाले. ज्ञानेश्वरांनी उल्लेख केला म्हणून निवृत्तीनाथ कळले. तसं दासगणू महाराज म्हणले म्हणून आपल्याला वामन शास्त्री इस्लामपूरकर एवढं तरी माहिती आहे. त्यांच्या वडिलांचं नाव कुठं माहिती आहे आपल्याला, गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे. तसं वामन त्यांच्या वडिलांचं नाव इस्लामपूरकर काय माहित नाही इतकं त्यांनी लुप्त करून टाकलं, माहितीच नाही कोणाला. तेव्हा दादांच्यामुळे वामन शास्त्री कळले ना, तेही कळले नसते. मोठी माणसंही अशी असतात. आता नाही तर आजकालचे महाराज मला असे माहिती आहे की आपलं परिचय पत्रक आपणच छापून ठेवलेलं असतं. लोकांची सोय नको का व्हायला, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देहकष्टविधी, आपला परिचय, तुम्हाला त्रास नको माझा परिचय करून द्यायला, आपणच छापून द्या फोटो सकट. हे नवीन जमाना झाला. तेव्हा वामन शास्त्री तसे नव्हते, दासगणू महाराजही त्या अधिकाराचे होते. आणि म्हणून त्यांची आता दोन मोठ्या माणसाची परीक्षा आपण कशी पाळणार त्यांना, किंवा त्यांची काय परीक्षा पाहिली माहित नाही. ज्यावेळी त्यांच्या पूर्ण समाधानाला उतरले दासगणू महाराज, तेव्हा त्यांना अनुग्रह द्यायचं कबूल केलं. आता एवढा खटाटोप केला नाही. महाराज म्हणले 4 दिवस थांबा ना. आता का रे म्हणले, आता 4 दिवस थांबा कशाला, अनुग्रह द्यायचं नक्की झाला तर नाही म्हणले. आता असं आहे की 2 दिवसांनी पगार होतो, परवा पगार घेतो, म्हणजे मग तुम्हाला गुरुदक्षिणा द्यायला बरे. अरे वेडा म्हणले, तू इतक्या वेळ काय ऐकलंस म्हणले, तुझी काय दक्षिणा पाहायला पाहिजे म्हणून तुला शिष्य करतो का. अरे तुझी गुरुदक्षिणा जाते कुठे, मला घ्यायचीच आहे म्हणले ते. पण आता काय करायचे, घेईन पुढे तुझी मी दक्षिणा, घेईन पुढे तुझी मी दक्षिणा, घेईन पुढे तुझी मी दक्षिणा. पूजन्याशिकी संत सज्जना, पूजन्याशिकी संत सज्जना, घेईन पुढे तुझी मी
दक्षिणा विचार परिहा नको चाली विचार परिहा नको चाली येईल पुढती माझ्या काळजी कवित्व शक्ती तुझी असे जी कवित्व शक्ती तुझी असे जी सिद्ध करावी ती अर्पणा सिद्ध करावी ती अर्पणा घेईन पुढे तुझी मी दक्षिणा घेईन पुढे तुझी मी दक्षिणा सन्यासी संत सज्जना पुरासी संत सज्जना घेईन पुढे तुझी मी दक्षिणा अरे म्हणले एक पगार काय देतोस म्हणले आपलं शास्त्र सांगतं अरे गुरुला सर्वस्व द्यायचं आणि मी तुला सर्वस्व घेईन म्हणले तसे काही काळजी नाही आज त्याची आपत्ती कशाला मला तुझ्याकडनं गुरुदक्षिणा घ्यायचीच आहे म्हणले माझ्या पैशाची काही गरज नाही म्हणले मला तुझी काव्यशक्ती हवी आहे पण एक काम कर थोडी तिला तपश्चर्या कर आता ती फारच अनाठाई चालली थोडी ती संत महात्म्यांच्या पूजनेकरता सिद्ध कर मग मला तीच गुरुदक्षिणा हवी म्हणले पैसे घेऊन मी तरी काय करू म्हणले झालं ते अनुग्रह घ्यायचं ठरलं तेव्हा ती तयारी झाली आता गुरुने आदेश दिला काय आदेश दिला निरंतर करी वारी पंढरीची निरंतर करी वारी पंढरीची नको चुकवूरे तिला कधी साची शैव असती तरी नको विकल्पाला ऐक्याचे येईल प्रत्ययाला ऐक्याचे ते येईल प्रत्ययाला त्याच्यात एक आणखी मोठी गंमत होती हे वामन शास्त्री इस्लामपूरकर गुरु परंपरेने कल्याण स्वामीच्या रामदास स्वामीचे रामदासी सगळे कल्याण स्वामी त्यांचे शिष्य परंपरेतले वामन शास्त्री दासगणू महाराज कट्टर शैव होते शंकराचे मोठे भक्त त्यांनी त्यांच्या चरित्रामध्ये त्यांनी ज्या प्रार्थना केल्या त्याच्यामध्ये स्वतःचं जे स्वभाव वर्णन केलं त्याच्यामध्ये त्यांनी असं की मलाही तुझ्या या विष्णू रूपाचा अतिशय द्वेष होता म्हणले एकेकाळी तर ते शैव होते आपण त्या चरित्रात दिले गुरुमंत्र सुद्धा त्यांनी तुळशीच्या पानावर नाही घेतला हे म्हणले ते कुठला तुळशी पान बेलाच्या पानावर द्या म्हणले बेलाच्या पानावर तुळशी मंत्र घेतला आणि गुरुने सांगितलं वर्षात एकदा पंढरपूरची वारी कर गुरु महाराज म्हणले अहो काशीला जायला सांगा मला मी जातो ही पंढरपूरची काय लावली म्हणले भानगड तू म्हणले शैव आहेस मला माहितीये पण म्हणूनच तुला सांगतो शैव आहेस ना तर शैवाचं पहिलं स्थान तेच म्हणले पंढरपूरचा पहिला वारकरी कोण आहे आपल्याला माहितीये का पहिला वारकरी भगवान शंकर आहेत शिंगणापूरून निघाले पंढरपूरची वारी केली असं त्यांच्या वारकऱ्याचा इतिहास सांगतो आणि ते वारीच्या गर्दीला आईसाहेब कंटाळल्या म्हणते पद्मावतीपाशी पार्वतीचे देऊळ तिथे शंकर नाही आणि ते शंकर आले भगवंतांनी डोक्यावरच घेतला अशी त्यांची पुन्हा एक पुराण कथा सांगतात तेव्हा पहिला वारकरी तरी शंकरच आहेत आणि त्यामुळे आपली परंपरा तीच आहे म्हणले कोणी सांगितलं तुला शैव वैष्णवाचं खूळ म्हणले आणि म्हणून आता मी तुला ह्याच्यावर प्रवचन करत नाही म्हणले तू रोज असं कर माझ्यावर आता श्रद्धा आहे तुझी आता तू संतांना शरण कसं जातात तर महाराजांची इच्छा नव्हती पंढरपूरला जायची केवळ गुरुची आज्ञा म्हणून ते पंढरपूरला जायला लागले आणि गुरुने आशीर्वाद हाच दिला होता की ऐक्य त्यांचे ते येईल प्रत्ययाला पुन्हा तुझ्या प्रत्ययाला येईल म्हणले त्यांचं ऐक्य काय आता त्या विवंशलेत पडू नको माझ्यावरती विश्वास ठेव आणि वाटचाल कर म्हणले झालं गुरु आपल्या स्वस्थानी उद्योगाला निघून गेले महाराज आपल्या उद्योगाला निघून गेले आता काही दिवस झाले एखाद दुसरी वारी झाली असेल नसेल एवढे इतिहासाचे नेमके बारकावे आज ज्ञात नाही त्याने आज काही फारसा फरकही पडत नाही एक वर्षाचं चमत्कारी झालं वर्ष संपायला आलं आता 4-8 दिवसात वर्ष संपतं वारीला काही पंढरपूरला जायला झालं नाही आणि म्हणून त्यांनी रजा मागावी आणि वारी जाण्यास रजा मिळेना वारी म्हणून मुळी ती मिळेना सांगे वरती तयाला धोंड्यात तो देव मला कळेना आणि त्याने अर्जाचा अर्ज द्यावा बरं प्रामाणिक होते वारीला जायचं म्हणून अर्ज द्यावा यांनी जर हिल स्टेशनला जायचं म्हणले असतं एक वेळ रजा मंजूर झाली असती टूरला जायचं म्हणलं असतं रजा मंजूर झाली वारीला म्हणल्यावर ते फिलिप नावाचा त्यांचा अधिकारी कट्टर ख्रिश्चन होता आणि तो काय यांना रजा मंजूर करून देणार मोठ्या अवघड परिस्थिती झाली वारीला जायचं म्हणून रजा मंजूर करेना आणि वर परत म्हणतो काय अरे तुझ्यासारख्या पोलीसचा चांगला दक्ष माणूस त्या दगडाच्या कडून आधी लागलाच म्हणले आता पोलीस होते नोकर होते पण स्वभाव घाण टाकले नव्हता गुलामीत वाढलेले नव्हते ते म्हणले साहेब बरोबर आहे म्हणले आता शेवटी आम्ही हाताखालचे माणसं आहेत पण मला एक सांगा लाकडी फळकुट नुसते ये होवा म्हणून तो बरा कळतो रविवारी तरी जमता धर्मामधून भेद कसा नसतो ठीक आहे म्हणले आमच्या वारीला नावं ठेवा रविवारी तुम्ही काय दिवे लावता म्हणले एकत्र जमताच ना आम्ही दगडाला जमतो तुम्ही फळकुटाला जमता काय फरक काय पडला त्याच्यात
ह्या काय कुठे धर्माचा चिकित्सा करायची याची अक्कल तेवढीच होती. हे फळकूट म्हणून जात असेल त्याला दुसरं काय कळणार. आणि ह्याला उत्तर नाहीये. आपलं वैशिष्ट्यच आहे ते खरं की हिंदू धर्मापुरती टिकेन कोणी जगात वादाला वक्ता सात्विक फटकळ हसता सोपे आहे पाहत्याला. हे खरंच आपलं वैशिष्ट्य आपलं मोठेपण स्वतः सिद्ध इतकं आहे की आपल्यासमोर वादीवाला खरंच कोणी टिकत नाही. एक काळजी घ्या की आपण धार्मिकही असलं पाहिजे फटकळही असलं पाहिजे. आज थोडी अवघड परिस्थिती अशी आहे की आपल्यातले धार्मिक आहेत ते फटकळ नाहीयेत आणि जे फटकळ आहेत ते धार्मिक नाहीयेत. बस बाकी काय फटकळी माणसं आपल्याकडे आहेत धार्मिक आहेत ती एक झाले तर जरा काही दिवस बरे आहेत. तर आपल्या इथं कोणी खरंच वादाला टिकत नाही. जे जे आरोप आपल्यावर लागू शकतात ते सगळे तसेच्या तसे किंबहुना अधिक प्रभावीपणे त्यांच्या पक्षाला लागू होतात. बाजू उलटवता आपल्याला येत नाही कारण आपल्या धर्माचं पुन्हा असू दे तो विषय वाढत गेला तर फार विस्ताराने लक्षात ठेवायची गोष्ट एवढी होती की आपल्या पुढे वादात असं काही टिकत नाही. पण आता असं आहे वादीवारादेव महाराज जिंकले आज शेवटी नोकरी तो वरिष्ठ होता की हो तो काय रजा देतो काय. आता असा अपमान झाल्यानंतर त्यांनी रजा दिलीच नाही. अपमानित की साहेब झाला जाशील म्हणतो कसा वारी चुकते काय करावे प्रश्न सुटावा कसा. आली लघुता यासाठी की चाकरी सती जना रे मला चाकरी सती जना उपाय नुरतो नौकरदारा उपाय नुरतो नौकरदारा पदरी उरे वेदना निश्चय परिबहू होता त्याचा शब्द गुरुशी दिला रे मला शब्द गुरुशी दिला वारीत जाईन निश्चय परिबहू होता त्याचा गुरुशी शब्द दिधला वारीत जाईन हो काही चिंता ती विठ्ठला दिलीप कळली प्रदान घेता हवालदार तो गेला परगावी त्यावरती करावी शिक्षा बहु जागला अपमानित की साहेब झाला जाशील म्हणतो कसा मना जाशील म्हणतो कसा वारी चुकते काय करावे प्रश्न सुटावा कसा. आता झालं धर्माचं श्रेष्ठ काय व्हायचं आपल्या ठिकाणी झालं. साहेब तो भडकला ना रजा कशी द्यायची देत नाही म्हणला तुला रजा काय करायचं ते कर म्हणला. आता गुरुला तर शब्द दिला वर्षात नाही एकदा वारीला जाईन वारी तर टळायची गोष्ट आली. साहेब तो सोडत नाही. किम कर्मे ती कवयोप्यत्र मोहिता. आणि मग त्यांनी आपला हिशोब मांडला असेल. शेवटी हा साहेब आहे आणि तो शब्द दिलाय गुरुला प्राधान्य द्यायचं कशाला. आणि त्यांचा निश्चय पक्का झाला मी वारीला जाणार म्हणले. काय काय करेल जास्तीत जास्त नोकरीला हाकलून दिलं बघू म्हणले. नाहीतरी कुठेच जन्माला येताना हा माझा पालन करता होता का. माझा जर पालन करता तो असेल तर तो काळजी घेईल. आणि त्यांचा निश्चय पक्का होता ते वारीला निघून गेले. आता हवालदार गेला दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला आला नाही हा वाटच बघत होता. त्यांनी वरती कळून टाकले की असं परवानगी न घेता गेला. आता त्याच्यावरती कोर्ट मार्शल व्हायचं त्या काळात. त्यांनी वरती रिपोर्ट लिहून टाकला. महाराजांनी त्याचा विचार केला बघू पांडुरंग काळजी घेईल म्हणले आपल्याला काय करायचंय. पंढरपूरला आले. चंद्रभागे पांडुरंगाचे घेती दर्शन प्रदक्षिणा केली पूर्ण भक्तिभावे पंढरीची. पंढरपूरला आले चंद्रभागेत स्नान केलं पांडुरंगाचं दर्शन घेतलं नगर प्रदक्षिणा केली थोडं भजन केलं आणि त्यांची प्रदक्षिणा पूर्ण होते. त्या महाद्वारामध्ये त्या झिकरी पाडळीचा एक पाटील धावत आला. दासगुरु महाराज बोलतो इतका खुश झाला तो ओरडतच आला येथे भेटला तुम्ही बरे येथे भेटला अरे तुम्ही येथे भेटला कामची झाले माझे आता तुम्हास येथे आले पाहता जाऊया चला
बरे तुम्ही येथे भेटला बैल माझे चोरीस गेले बैल माझे चोरीस गेले वाटे बहुदा येथे आले वाटे बहुदा येथे आले एकची दिसला येथे मधला शोधू दुसरा बरे तुम्ही येथे भेटला तुम्ही बरे येते भेटला. तो पळत आला वा वा गणपतराव म्हणले बरं देवाने गाठ घालून दिली आपली. का म्हणले पाटील काय झालं ओरडायला. अहो म्हणले माझी ती एवढी मोठी चांगली बैल जोडी आणलेली चोरीला गेली हो आणि मी त्याला तपास करत करत इकडे आलो. मला एक बैल पाहिल्यासारखा नक्की खात्री माझा बैल आहे. थोडं तुम्ही माझ्या मदतीला चला आपण दुसरंही शोधून काढू. महाराज इतके सजग होते त्याने आलेल्या संधीचा बरोबर फायदा घेतला. ठीक आहे म्हणले काय हरकत नाही देवदर्शन झालंच होतं प्रदक्षिणा पूर्ण झाली होती त्याला बरोबर घेतला. ते पंढरपूरच्या त्या काळात एक यादगिरी नावाचे फौजदार होते ते महाराजांचे थोडे परिचित होते त्यांच्याकडे गेले होते बळवंत